जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 5 भाग 76. 3. रस. रसाचा परामर्श घेतल्याशिवाय आनंद तत्वाची समस्या उकलत नाही. मानवाची उन्नती व अवनती ही घडविण्यामध्ये रसविचाराला व रसानुभूतीला फार मोठे स्थान आहे. आपली परिस्थिती बहुतेक अंशाने रसाशीच निगडीत असते. आपल्या सर्व अनुभूतीचे महाद्वार रस आहे. रस दुःख स्वरूपी आहे हा प्रश्न मोठ्या गुंतागुंतीचा आहे. रसाच्या स्वरूपासंबंधी समालोचन करीत असताना विचारवंतांमध्ये प्राचीन काळापासून मतभेद दिसून येतो. दुःखद स्थितीमधील करुण रस रसिकांच्या मनात दुःखानुभूतीचा प्रेरक ठरतो की सुखानुभूतीचा, हा प्रश्न खरोखरच विवाद्य आहे. तरी पण रसामध्ये तादात्म्य भाव निर्माण करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे. तद्रूप अवस्थेत मन रमते, त्यामुळे त्या रतावस्थेत रतिभाव असलाच पाहिजे. रतिभाव किंवा रतावस्था, तल्लीनता ही कलापोषक आहे. जेथे तल्लीनता नाही ती कला खरी कला नव्हे. आणि जर कला आनंदोत्पादक आहे तर रसही आनंदाला पोषक असलाच पाहिजे. रमणे हा मनाचा धर्म आहे. ते जेथे रमते तेथे रतिभावाची उत्पत्ती किंवा अरतिभावाचा परिहार असलाच पाहिजे. यासंबंधी सखोल चर्चा हा स्वतंत्र विषय होईल. विश्वातील प्रत्येक वस्तू रसोत्पादक आहे, म्हणून ती सौंदर्यान्वयीही आहे आणि त्यात आनंद देण्याची शक्ती आहे. भिन्न भिन्न पदार्थामध्येही आनंद देण्याची पात्रता आहे, परंतु तो अनुभवण्याची क्षमता मात्र प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी आहे. साधारणपणे सामान्य जनता प्रत्येक वस्तूतून रस शोषून घेण्यास अक्षमच असते. रसिकाला बलवत्तर झाल्याशिवाय रसोत्पत्ती होत नाही, आनंदाचा लाभ मिळत नाही. त्यासाठी अनुकूल रसप्रवृत्ती, प्रेरणा आणि रसोपभोग क्षमता आवश्यक असते. ही क्षमता आवश्यक तत्वांच्या अभ्यासाने साध्य होते आणि ग्रहणशील अनुभूतीने वाढते. आनंदमय चित्तवृत्तीत रसांचा संचय होतो. अशी पात्रता ज्यांच्याजवळ नाही असा मनुष्य ज्या वस्तूमध्ये रमू शकत नाही तेथे तो आनंदित होत नाही. ती वस्तू त्याला सुंदर भासत नाही. कारण आनंद हा चेतोगुण आहे, वस्तुधर्म नव्हे. म्हणून असा सामान्य रसिक भोगप्रवृत्तीला मात्र बळी पडलेला असल्याने त्याची धाव योग्य पदार्थाकडेच असते. भोगप्रवृत्ती वासनामूलक असल्याने स्वतःच्या भोगवासनेला अनुसरून तो प्राप्त वस्तूतील रस ग्रहण करतो व वासनांचा क्षोभ करण्याचा लहान मोठा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या वासनेला अनुरूप असलेलीच वस्तू सुंदर वाटते. ही वासना प्रत्येकी वेगवेगळी असल्याने सुंदर वस्तूमधील प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. शिवाय वासनेचा क्षोभ कमी होताच ती वस्तू त्याला रसहीन व विरूप वाटते. लवकरच तो रसाला वंचित होतो. त्याला तथ्य यथार्थानेच सापडलेले नसते. सत्याचा अवलंब केल्याशिवाय तथ्याचा बोध होत नाही. म्हणूनच सत्याधिष्ठित रसाचा परामर्श घ्यावा लागतो आणि त्यासाठी वस्तूच्या अंतर्गत स्वरूपापर्यंत पोचण्याची दृष्टी अपेक्षित असते. त्याची उपेक्षा केली की आपलीच उपेक्षा होते. हा दृष्टिकोनातील फरक महत्त्वाचा असतो. त्यावरूनच यथार्थतेची कल्पना येते, तथ्याचा निर्णय होतो. या दृष्टिकोनात जितके अंतर असेल तितके सौंदर्याबाबत मतभेद संभवतात. म्हणून एकाला एखादी वस्तू सुंदर वाटली तर ती दुसऱ्याला वाटेलच असे नाही. पुष्कळांच्या दृष्टीने उपेक्षित असलेली वस्तू ही दुसऱ्यालाही अत्यंत आकर्षक वाटते. तो त्यात तल्लीनता पावतो व रसाशयात डुंबत राहून आनंदित होतो. म्हणून सुंदर व असुंदर हा भाव रसवृत्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. यामुळेच असीम निळवंती व नानारूपधारी मेघालय, शांत सरोवर व लाटांनी उफाळणारा सागर, कमळाच्या पानावरील स्पंदनरहित हंसयुगुल व गगनाच्या शिरोबिंदूचा वेध घेणारा गरुड, ध्यानमग्न मुनी व नृत्यतल्लीन रमणी, फुलांनी बहरलेली बाग व खडकामधील
अस्ताव्यस्त भग्नावशेष, वैभवशाली अलंकारप्रिय देवता व रजोजल्लिक त्यागमूर्ती दिगंबर या सर्व वस्तू कलामय व अप्रतिम सुंदर अथवा विरित भासणे सहज शक्य आहे. तो रसिकाच्या व्यक्तित्वावर अवलंबून असून त्यातील सीमांकन त्याच्याच गुणवत्तेवर आधारित आहे. शिवाय सौंदर्य व रस यांच्या अनुभवातील आनंद हा मनातील प्रशमगुणावर व त्याच्या तत्कालीन अवस्थेवर अवलंबून असतो. भोगनिरपेक्षता ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणात आनंद स्वभावरूप परिणत होण्यास मदत होईल. स्वाभाविक आनंदातच तथ्याचा बोध होतो. आनंद प्रशमावस्थेत रुजतो व बहरतो. क्षुब्धावस्थेत आनंद गढूळ होतो, परिणामकारी होत नाही. ही क्षुब्धावस्था भोगकांक्षेच्या प्रमाणात निर्माण होते. मालकी हक्काची आवश्यकता वाटते, पण उपभोगण्यास हव्या असलेल्या प्रत्येक वस्तूवर मालकी प्रस्थापित करणे कसे शक्य आहे? काही प्रमाणात शक्यता असली तरी त्यातही पुन्हा व्यग्रता निर्माण होते आणि मर्यादा बंधनकारक ठरतात. कालक्षेप तर मुळीच टाळता येत नाही. संरक्षणार्थ यातायात करावी लागते. शिवाय काल परिणतीच तोंड द्यावे लागते. ते कालपरिवर्तन इष्टच असेल याची खात्री नाही. एकूण रसभंग रसाव्याघाताची परंपराच पत्करावी लागते. यासाठीच जैन साहित्यात भोगनिष्ठ आनंदाला फार महत्त्व दिलेले नसते. आनंद रसानुरागी व गुणस्वरूप असल्याने त्यासाठी निराळा प्रयत्न करण्याचे कारणच उरत नाही. उलट सावलीच्या मागे धावण्याप्रमाणे भोगाच्या मागे लागल्यास त्याची प्राप्ती होत नाही, फक्त फजिती होते. गुण आत्म्याचा धर्म असल्याने खरा आनंद स्वरूपातच असतो. त्याचा शोध वस्तूमध्ये घेऊन उपयोग होत नाही. आत्मगुणाचा विकास ज्या प्रमाणात होईल त्या प्रमाणात आनंद गुणाचा अनुभव आपोआपच मिळत राहतो. तो आनंद गुणस्वरूपी असल्याने शुद्ध असतो, भोगनिरपेक्ष असतो, निर्विकल्प असतो. ज्ञानींना त्याचा अनुभव सदैव मिळतो. सविकल्प किंवा वस्तुजन्य रस आनंदजनक असतो हे खरे, परंतु तो साधनरूप असतो. साधनाला साध्य मानून फासात अडकणे योग्य नव्हे. तरी पण वर्तमानकालीन काही विद्वान देखील साध्याकडे दुर्लक्ष करतात आणि साधनांच्या झगमटाने दिपून जातात. कृत्रिमतेचा परिहार करण्यात आपले सामर्थ्य पणाला लावणे कर्तव्य ठरते, परंतु त्यासाठी आत्मगुणांना सत्य स्वरूपाला विसरून जाणे उचित नव्हे. या जगात आढळणाऱ्या आनंद मार्गाचा परामर्श घेताना विचारवंतांनीही आत्मानंद, रसानंद आणि विषयानंद असे 3 प्रकार सांगितले आहेत. यातील आत्मानंद सर्वोत्कृष्ट होय. आत्मानंदाबरोबरच इतर प्रकारांची अनुभूती सहज शक्य आहे. त्यातूनही विषयानंद अगदी स्थूल असून वस्तुनिष्ठ आहे. रसानंद अलौकिक आहे. वस्तूशिवायही तो उपभोगता येतो. तो चेतोगुण आहे, तरल आहे. वस्तुमर्यादा त्याला सीमित नाहीत. वस्तुनिरपेक्षता स्थूल बंधनांचा व मर्यादांचा प्रांत ओलांडून असीम बनते. मनोमय होऊन निराकार होत जाते. तरी पण मन काही स्वयंसिद्ध नाही की स्वयंपूर्णही नाही. मानसिक मर्यादा रसानंदाला लागू होतात. मनोभंग झाला की या आनंदाचाही भंग होतो. मनपरिवर्तन झाले की रसाचेही परिवर्तन घडते. या उलट आत्मानंद अभंग आहे, परिवर्तनरहित आहे. आत्माच सर्व प्रकारच्या आनंदाचा जनक आहे. तो स्वयंसिद्ध आहे. चित्ताचेही अधिष्ठान आत्माच आहे. चित्ताला स्वतंत्र अस्तित्व नाही. ते अंतिम सत्य नव्हे आणि विषय तर वस्तुनिष्ठ असून परतत्व आहे, स्वतत्व नव्हे. त्याचा संबंध मायापूर्वक जडतो. माया मोहाधिष्ठित असते. हे दोन्ही प्रकार विकारी आहेत. त्याचा परिणाम आत्मगुणावरच आधारित असतो. असा हा सर्वश्रेष्ठ आत्मिक आनंदच जैन साहित्याचे एकमेव आकर्षण आहे. आनंद परमरस आहे. हा रस केवळ स्वानुभूतिगम्य आहे, चर्चातीत आहे. शिल्प, चित्र, नृत्य, काव्य, संगीत इत्यादी ललित कलांचा एकमेव उद्देश रस आहे. कलावस्तूंच्या अंतरंग निरीक्षणाने रसिकांच्या मनात अनुभूतीचा उदय होतो.
भावसृष्टी निर्माण होते. भावना व कल्पना यांच्या आधारे कलाकार सौंदर्यसृष्टीला जन्म देण्यास प्रवृत्त होतो. अशी नवसृष्टीच जननी असते. तेथेच आनंद लाभतो. त्याच्या आविष्काराची भाषा, हावभाव, रंगयोजना, काव्य, कुंचला, शिल्प इत्यादी तदनुसार गोष्टी माध्यम म्हणून उपयुक्त ठरतात. या निमित्ताप्रमाणे उपादानही बहुविध असते. त्याच्या रससिद्धीत मात्र पुष्कळच साम्य असते. म्हणून शिल्पकार, साहित्यकार, चित्रकार यांचा भिन्न भिन्न उल्लेख न करता फक्त कलाकार म्हणून त्यांचा स्वीकार होत असतो. कलाकार हा शब्द व्यापक असून भावप्रधान जीवनाचा आविष्कार करणाऱ्या सर्वांचा त्यात अंतर्भाव होतो. भावसृष्टी निर्माण करीत असताना त्यांची मनस्थिती किती समुन्नत होते याचे ज्ञान त्यांच्या कलाकृतीशी एकरूप झाल्याशिवाय होत नाही. रसिकाची क्षमता ती समुन्नतेची पातळी गाठण्यास पात्र असली पाहिजे. इतर जीवनबाह्य परिस्थितीला बळी पडत असल्याने अस्थिर होते. उच्च पातळीवर स्थिरावू शकत नाही. कलाकाराचे जीवन मात्र भावसृष्टीत रमते, उंचावते आणि तत्वाचा व तत्वगुणांचा आश्रय घेऊन स्थिरावते, अविचल होते. अलीकडच्या उद्योगप्रधान जीवनात गतीचा वेग वाढला आहे. सामाजिक वातावरण व राजकीय स्थितीमुळे विचारांचा गोंधळ होतो. रससृष्टी विविध मार्ग अनुसरते. बदलती परिस्थिती, समाजाचे स्वरूप, कालपरिवर्तन या गोष्टी वैचारिक मनस्थितीवरही परिणाम करतात. जीवनाचा आदर करण्यासाठी कालानुसार परिवर्तन पोषक ठरते. बदलत्या जीवनाच्या गरजा लक्षात घेतल्यानेच नवी वाटचाल सुखदायक होते. म्हणून कला प्रयोगात्मकही आहे. कलावस्तू व त्यांचे आविष्कारात्मक स्वरूप यामध्ये बदल होत असतो. मात्र आनंद भावस्वरूप असल्याने चिरस्थायीच असतो. द्रव्यरूप बदलूनही भावरूप नित्यच राहते. पात्राच्या आकाराला अनुसरूनच पाण्याच्या दृश्य आविष्कारामध्ये पुष्कळच विविधता येते. तरी त्याच्या रसवत्तेत फरक पडत नाही. तथ्य तेच उरते. कल्पना वैचित्र्य, उक्ती वैचित्र्य आणि उपकरण वैचित्र्य कलेला साकार करीत असतात. म्हणून कलेच्या आविष्कारात वैचित्र्य उद्भवते. कल्पना मानसिक चित्रांची मालिकाच असते. या मनास चित्रांची समुचित मांडणी करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती कलाकारांमध्ये जन्मते. कल्पनांचा उद्देश मात्र सौंदर्य निर्मिती हाच असतो. कल्पकता उद्देशविरहित नसते. मात्र प्रत्येक कल्पना सुंदर असतेच असे नाही. कल्पना दुर्बलही असू शकते आणि विनाशकही असू शकते. अशा रसभंजक कल्पनांचा अनादरच होत असतो. अशा शक्यतेमुळे कलेला व कलात्मक कल्पनाविलासाला दोष देणे ठीक नव्हे. कलाकाराची कल्पकता तथ्यपूर्ण व रसदायक असावी. यासाठी कला समीक्षकांनी रसानुकूल कल्पनातरंगाचाच कलेत समावेश केलेला आहे. कलाकार पार्थिव उपदानांच्या माध्यमातून भावसृष्टी व आनंदरसाची अभिव्यक्ती निर्माण करतो. हा आनंद इंद्रिय व्यापारांपेक्षा, इंद्रियतृष्टीपेक्षा फारच भिन्न असतो. लालित्यपूर्ण सौंदर्यानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न पूर्णपणे प्रकृतीला अनुसरूनच असतो असे नाही. कारण रसमय कलांचा आविष्कार व उपादानांचा आकार यामध्ये पुष्कळच फरक आहे. कलांचे कयारस उद्दीपन आहे, वस्तूंना आकार देणे नव्हे. कलाकारांनी घडविलेला पार्थिव आकार हा सौंदर्याला साकार करण्याचाच प्रयत्न असतो. तो भावसृष्टीचा जनक आहे. त्याचे खरे कार्य निराकार असते. निराकार तत्वाला आकार देणे कलाकाराला शक्य नसते. ते त्याच्या आव्याक्याच्या बाहेर आहे. तरीही कलावस्तूचे रूप रसनिर्मितीला कारण आहे. म्हणून जैन साहित्यात रूपालाही महत्त्वाचे स्थान आहे. रस निर्माण करण्याच्या मार्गाने अंतस्थ सौंदर्याचा आविष्कार करण्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. हा उद्देश जैन शिल्पकलेत मूर्त स्वरूपात दृग्गोचर होतो. शुद्ध आत्म्याचे वितराग स्वरूप गुणमय असल्याने त्याला आकारबद्ध करणे अशक्यच. तरी पण प्रतीकाच्या द्वारे त्या महान गुणाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
मूर्तीच्या मुखाच्या आविष्कारावरून सौम्य भावाची कल्पना दर्शकाच्या मनात तरळून गेल्याशिवाय राहत नाही. त्या आकाराधिष्ठित भावतरंगाच्या प्रभावाने रसिक मुग्ध होतच असतो. जैन परंपरेतील सर्व कला विभागावर हा रससिद्धांत अधिष्ठित आहे. जैन महंतांनी मात्र या उत्पादनश्रित सौंदर्याला साध्य कधीच मानले नाही. केवळ एक साधन म्हणून त्याचा आपल्या अंतिम ध्येयासाठी उपयोग करून घेतला आहे. परंतु ज्यांना या दृष्टिकोनाची विस्मृती झाली त्यांनीच उपेक्षा केली आहे.